अस्पृश्य कोकणाने आपल्याला जन्म दिलेला आहे, त्याचं सुद्धा पान कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांनी हे करत असताना एका रेकॉर्ड ब्रेक मताने आपल्याला राणीसाहेबांना पुन्हा एकदा दिल्लीमध्ये पाठवायला लागेल. जेवढ्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यापैकी 70% इंडस्ट्री या राणीसाहेब एवढं बजेट हे एका राणीसाहेबांच्या खात्याचं बजेट आहे. आणि म्हणून अनेक लोक उभारण्याच्या लोकांना काही माहिती नसतं, ते सूक्ष्म हे झाले आणि खासदार झाले अशी त्यांची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे लोकांनी एवढं मोठं खातं हे आदरणीय मोदी साहेबांनी विश्वासाने राणीसाहेबांना दिलेलं आहे. आणि या खात्यामध्ये एवढी ताकद आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणचा कायापालट करण्याची ताकद ही एकट्या राणीसाहेब. तर तुम्हाला लाखो मतांचं मताधिक्य त्याला मिळवून द्यायला लागेल आणि ती जास्त जबाबदारी तुमच्या सर्वांवर आहे. कारण उदय सामंत स्वतः उभा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. असं मी मुख्यमंत्री झालो पण त्यावेळेला मला कोण नेता मुख्यमंत्री बेजोड करेल अशी परिस्थिती बाळासाहेबांची. शाखा प्रमुख, नगरसेवक, 20 बेसला चेअरमन, आमदार, 10-12 खात्याचा मंत्री झाला. आमदार मंत्री, मुख्यमंत्री, ऑपोजिशन लीडर 6 वर्ष आणि परत आमदार, खासदार आणि केंद्रीय मंत्री. का सांगतोय? काही लोक आता शिवसेनेबद्दल, बाळासाहेबांबद्दल नाही कुठे होतास बाबा, किती वर्ष झाली? शिवसेना 66 साली जन्माला आली. 88 मध्ये होतो आणि त्यावेळेला शिवसेनेचा मी नंबर जवळ पाहिजे सगळे नेते, प्रमुख लोक साहेबांनी प्रत्येक वेळी घेतलेले निर्णय जवळ बांधून. का सांगतोय की मी तुम्ही ज्या पक्षात आता निघाला त्या पक्षाचा फाउंडर मेंबर आहे, त्या पक्षाचा सुरुवातीपासून. आणि मग मी का निघालो असं नाही. साहेबांना सांगून साहेबांना पत्र दिलं, रडत रडत पत्र 7 पॉइंट पत्र. साहेब मला हे नाही सांगत, मी चाललो. मी दोघांनी बसवलं साहेबांनी, एवढं नाही मला पत्र दिलं. आता नमस्कार केला. बरं सकाळी 8 वाजता फोन केला, नारायण भाग शांत झाला का तुझा? साहेब रागाचा प्रश्न नाही, हा काम करून नाही घेत आणि मुला आणि वडिलांमध्ये मला वाद निर्माण नाही करायचा आहे. तुम्हाला त्याचा त्रास होतोय मला माहिती आहे. असं शिवसेना सोडली. कुठलं पद मिळतं म्हणून नाही, पण मुख्यमंत्री पद देते म्हणून शिवसेना नाही सोडली. त्यात महाराष्ट्राने हिंदुत्व सोडून फक्त मुख्यमंत्री पद मिळतं म्हणून हिंदुत्वाचं त्याग केलं. आज जो काही इथे उभा आहे त्याबद्दल मी का उभा आहे, या वादात काय झाला, वादात चर्चेत झाला. मी तुम्हाला नाही, तुमच्या सारखा सर्वसामान्य माणूस आहे, कार्यकर्ता आहे. मी जेवढी जरी पदं मिळाली तरी आज मी जनतेचा सेवक म्हणून काम करतो. एवढी बदल कमेंट होती जेव्हा होता तो काळ वेगळा होता. पण आता बाळासाहेबांचे संस्कार, मार्गदर्शन, मग मोदी साहेब, अमित शाह आणि बीजेपीचे वरिष्ठ नेते त्यांचं मार्गदर्शन, राज्यात काही वरिष्ठ नेते प्रमोद महाजन माझे विभागात शंभूरला राहायचे त्यांचं मार्गदर्शन, अशोक अडवाणींचं मार्गदर्शन, हे सर्व जर त्या वेळेला मला भेटत गेले आणि सगळ्यांचं मार्गदर्शन. कुठलं पदावर मला पाठवून पुढे कमी पडलो इथून ते दिल्ली नाही. तर मला वाटतं मला ज्याने आमदार असतात त्या साहेबांचं नाव करावं. मोदी साहेब, अमित शाह मला संधी दिली कॅबिनेट मंत्री, त्यांचं नाव करावं. मी ज्या म्हणतो आले कोकणातून तिथल्या लोकांना कमेंट वाटावी, अभिमान वाटावी, नारायण
मी आयुष्यात येईल पाहिजे. वाद घातल्यावर का निष्पन्न होत नाही, का प्राप्त होत नाही, ना पद मिळत, ना काय मिळत, ना मनशांती मिळत, त्या काही मिळत. संयमी, सहनशील, विचारपूर्वक वागलो, राहिलो, सगळं प्राप्त होतं. म्हणजे आपला परिवर्तनाला कारण वि.स. खांडेकर साहेब, त्यांचं एक पुस्तक मी वाचण्याची आवड. त्यावेळेला एकंदरचा काम सर्व्हिसला होतो, जाताना मी वाचत ते काही वाक्य होती, तुम्हाला आयुष्यात जर कोण बनायचं असेल तर या गोष्टी करायला हव्या. सहनशील पाहिजे, विचारपूर्वक निर्णय घ्यायला पाहिजे, तुम्ही अभ्यास बसायला पाहिजे वगैरे वगैरे. त्यांनी 5-6 गोष्टी केल्या. या गोष्टी असता कामा नये. चीड, द्वेष कोणाचा, आक्रमकता, हे सर्व गुण असते तर तुम्ही आयुष्यात पण पडणार नाही. हे पण दिलं. तेव्हा मी वाचत असतो, म्हणजे मला वाटलं मी दुसऱ्या कॅटेगरीत येतो. आपण हा स्वभाव असतो तर मी काही कोण होणार आणि म्हणून ती कॅटेगरी सोडून पहिल्या कॅटेगरीत वागायचं ठरवलं आणि तो बदल झाला. तो नारायण राणे हा तुमचा बदल. आपण असं म्हणतो की माणसामध्ये बदल होत नाही, जिद्याची कोण मेल्याशिवाय जात नाही वगैरे बरेच डायलॉग आहेत मराठीत, पण ते खरं नाही. माणसाने शक्य केलं तर बदलू शकतो. त्याचं उत्तम उदाहरण आहे मित्र, जे कोण तुम्ही एकनाथ शिंदे त्यांच्या शिवसेनेमध्ये आहात, मी भारतीय जनता पक्षात आहे, रवी चव्हाण भारतीय जनता पक्षात आहे, काही गैरसमज असतील बसूया, एकत्र बसूया. आमचं कोणाचं काही नाही. आम्ही बघा एकनाथ शिंदे पासून सगळे आम्ही मित्र होतो. जे बाहेरच्या बरेच जुने आहेत, एकनाथचे पण फार जुने, पण आम्ही आमच्यावर कधी वाद नाही, ना प्रॉपर्टीवरून, नाही कामावरून, ना पदावरून, कधी वाद नाही. सांगावं रवी चव्हाणने सांगावं, दीपकने सांगावं, आमच्या पुढे सामान्य सांगा. पण तुम्ही पण तसे. आता नितीश राणे आमदार, त्याच्या भागात का असेल, नितीश पवार घ्यायचंय, मला बोलायचंय की हे असे गैरसमज आहे. तो काय आमचं सांगायचं, कोणाशी वाद घालायची कसं नाही. या ठिकाणी आपल्याला प्रॉडक्ट सोडवायचं आणि म्हणून जर कोणाचे गैरसमज असतील तर ते बसून आपण उदय असेल, मध्ये रवी असेल, केसरकर असतील किंवा आमचा किरण असेल, बसून आपण. त्यामुळे आम्हाला हा आवाज तो मी तुम्हाला सांगतो की विचार निवडणुकीत मला कुठेही टाकलं की घाबरत निवडत सांगत लढायचं. एक दिलंय आपल्याला, पक्षाने दिलेलं नाही, पण मला इथे जो मी लढतोय 7 मेची निवडणूक आहे, त्यामध्ये मात्र मी लढतो कोणासाठी असेल, नारायण राणेसाठी, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्यासाठी. त्यांनी सांगितलं आपके दार 405, त्या 400 मध्ये आमचा कोकणातला खासदार असावा आणि तो दिलेला जिंकावा. जिंकून द्यायला सांगायला नारायण राणेंतर थोडं पातळ ठेवावं, पण नारायण राणेंनी जेवढी पदं मिळाली त्या पदाचा उपयोग कोकणी आणि कोकणी माणसाला स्वाभिमान आणि विकास या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. पुढे कमी पडलो नाही कुठे. आणि त्यामुळे मला सांगावं असं वाटतं, कृपया गैरसमज काढ, चर्चातून संपली. ज्यामुळे एकनाथ शिंदेला शिवसेना सोडायला लागली, त्या उद्धव ठाकरेची शिवसेना संपवायचं काम तुमचं आमचं आहे. मला का माझ्या असं का वाटला जेणेकरून शिवसेना सोडावी लागली, एकनाथचा शिवसेना सोडून का निघावं लागलं, का दुसरा पक्ष शिवसेना वेगळी करावी लागली,
त्याने आपसातल्या कुजबूज चालू ठेवा बंद केली आणि म्हणून सांगतो खरं म्हणजे या विषयावर चर्चा करण्याचे दिवस नाही, वेळ नाही, पण कमी नाही. मोदी साहेबांनी सांगितलं की बार 405 आपल्याला तेवढे 400 पेक्षा जास्त खासदार आणायचे. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे, संजय राऊत काय बोलतात हो? ही राजकारणाची भाषा नाही, ही सुसंस्कृत माणसाची भाषा नाही आणि कुठल्या संपादकाची पण भाषा असू शकत नाही. केवढं काय काय रामलीला मैदानाला दिल्लीला गेला उद्धव ठाकरे काय बोलला आणि क्या चला है कि मोदी साहब बोल रहे हैं कि आपकी बार 400 पार नहीं, आपकी बार मोदी जी बड़ी. हे वाक्य अरे तुझे किती खासदार? 5. शिवसेनेचे आता खासदार किती? 5. आमच्या किती? 303 वेळा होतो तरी पार करतो आणि म्हणून त्याशी कोण हा वेळ आहे? खरंच वेळ आहे, काहीतरी झालंय. काय बोलतो? अरे तू पंतप्रधान बद्दल तू कसं सांगतोस? अपघाताने मुख्यमंत्री झाला, हिंदुत्वाची गद्दारी करून तू मुख्यमंत्री झाला. मोदींवर, अमित शहावर टीका करायचा नैतिक अधिकार आहे का तुला? नाही बोलतो, नाही तरी बोलतो. तसा राग आपल्याला यायला पाहिजे. त्याचा राग, त्याच्याबरोबरच्या सैनिकांचा राग, त्या कार्यकर्त्यांना सांगते तुम्हाला आमच्याशी चांगलं वागायचं आहे, कोकणाचा विकास व्हायचा आहे तर ती शिवसेना सोडा, एकनाथ शिंदेची शिवसेना सोडा. जर एकनाथ शिंदेची शिवसेना सोडा, दुसरा काय मार्ग नाही. काय तो संजय राऊत काय आता मी हे करत असताना बसता असताना एक कुठेतरी भाषण करतोय तो संजय राऊत. काय म्हणतो? कोकणात फक्त शिवसेनेच्या उमेदवाराला लोक मतदान करतात. संजय राऊत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे यांचा सामना होणारच नाही, एकतर्फी लढत. संजय राऊत नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत, आम्हाला त्या मतदारसंघात तेच उमेदवार हवे होते. भाजपने आमची विनंती मान्य केल्यानंतर त्यांचा आभार. दुसरा पागल काही बोलतो त्याला काय आता हा साधा खासदार आहे, मुदत संपते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.